जाणून घेऊयात गणपती आणि माता लक्ष्मीची पूजा एकत्र का करतात। तर भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र भगवान गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा पूर्ण मानली जात नाही। भगवान गणेश बुद्धी देतात, तो विघ्नांचा नाश करणारा आणि विघ्नेश्वर आहे। जर एखाद्या व्यक्तीकडे निसंशयपणे भरपूर संपत्ती असेल परंतु बुद्धीची कमतरता असेल तर तो कधीही त्या संपत्तीचा योग्य वापर करू शकणार नाही। यामुळेच कोणत्याही व्यक्तीने हुशार आणि विवेकी असणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या व्यक्तीमध्ये हे दोन गुण असतील त्यालाच पैशाचे खरे महत्त्व कळू शकते। म्हणूनच गणपती आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा केली जाते। एकीकडे श्री गणेश बुद्धी देतात तर दुसरीकडे माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे। गणपती आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करण्याचे महत्त्व अनेक कथांमधून सांगितले आहे। शास्त्रानुसार माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। मान्यतेनुसार संपत्ती आणि समृद्धीमुळे देवी लक्ष्मीचा गर्व होतो। याच कारणामुळे भगवान विष्णूंना त्यांचा गर्व संपवायचा असतो। म्हणूनच त्यांनी माता लक्ष्मीला सांगितले की जोपर्यंत स्त्री आई होत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही। माता लक्ष्मीला मुलगा झाला नाही त्यामुळे भगवान विष्णूंचे म्हणणे ऐकून ती खूप निराश झाली। मग ती मदत मागण्यासाठी माता पार्वतींकडे पोहोचली। माता पार्वतीला 2 मुले होती म्हणून तिने माता लक्ष्मीला सांगितले की ती आपला एक मुलगा दत्तक घेऊ शकते। माता पार्वतीला माहिती होते की लक्ष्मीजी एका जागी फार काळ थांबत नाही, म्हणून ती मुलाची योग्य काळजी घेऊ शकत नाही। पण तिची वेदना समजून घेऊन माता पार्वतीने तिला आपला मुलगा गणेश दिला। माता पार्वतीचा पुत्र गणेश मिळाल्यावर लक्ष्मी माता खूप प्रसन्न झाली आणि ती गणेशाची खूप काळजी घेऊ असं तिने सांगितलं। हेच कारण आहे की जो सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करतो त्याला प्रथम गणेशाची पूजा करावी लागते। कोणत्याही शुभ कार्यासाठी लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा केल्यानंतरच ती यशस्वी आणि संपन्न मानली जाते। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।